स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू असणारा अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून आला होता। त्यावेळी शिवरायांनी आपल्यासोबत मोजकेच मावळे सोबत घेतले होते। त्याचपैकी एक संभाजी कावजी कोंढाळकर। मग का सोबत घेतला असेल शिवरायांनी संभाजी कावजी कोंढाळकरांना? राजांना माहीत होतं अफजल खान हा अफाट बलदंड आणि हत्तीसारख्या ताकदीचा, संभाजी कावजी अगदी तसेच। जुन्नरमधील मोगली छावणीवर मावळ्यांनी चाल केली त्यावेळेचा हा प्रसंग आहे। त्या जुन्नरच्या चालीत तानाजी आणि संभाजी कावजी होते। त्या मोगली पागातले सगळे धारकरी मावळ्यांनी कापून काढले। तानाजी जिद्दीने वळाले, सर्व घोड्यांचे बंद कापले। तानाजी आणि संभाजी कावजी हे दोघे त्या पागातले घोडे बाहेर काढायला लागले। पण त्याच वेळी एक मोगली हशमांचं पथक हातात लखलखती नंगी तलवार घेऊन मारो मारो करत दोघांच्या दिशेने चाल करून आले। आणि त्या चाल करून आलेल्या पथकाला पाहून संभाजी कावजी कोंढाळकर म्हणाले, तानाजीराव, नुसता पट्टा घुमत माझ्यासोबत या, गमजा धावतो तुम्हाला। आणि चाल करून आलेल्या त्या मोगली धारकऱ्यांच्या समोरच समोरच्या पागातला घोडा त्याच्या पोटाखाली मान घालून खांद्यावर उचलला आणि हर हर महादेव गर्जना करत मोगली धारकऱ्यांच्या दिशेने धावला। आणि संभाजी कावजी कोंढाळकरांनी तो हत्ती आणि अफाट ताकद बघून ते मोगली धारकरी हातातली तलवार तिथेच टाकून तोबा तोबा वरडत पाठीला पाय लावून पळाले। प्रतापगडाच्या रणसंग्रामात राजांनी जे मोजकेच मावळे सोबत घेतले होते त्याचपैकी एक होते संभाजी कावजी कोंढाळकर। त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी राजांनी मोठ्या शिताफीने खानाचा कोथळा बाहेर काढला। हिंदुस्थान जिंकण्याचं स्वप्न पाहणारा आलमगीर औरंगजेब देखील शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या सामर्थ्यापुढे अक्षरशः हतबल झाला होता।